सायरा. माणसाने साधना का करावी हा जर प्रश्न आपण विचारला तर खऱ्या अर्थाने स्वतःला शुद्ध करण्यासाठी साधना करावी, स्वतःचं संशोधन करण्यासाठी साधना करावी आणि परमेश्वराचं दिव्यत्व आपल्यामध्ये कसं सामावलंय हे पाहण्यासाठी साधना करावी. नाही म्हटलं तरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं बुद्धीप्रमाणे साधना करत असतो. पण साधनेमध्ये तुमचं प्रारब्ध खूप कार्य करतं, तुमची गुरुकृपा खूप कार्य करते, कारण त्याशिवाय साधना होणं शक्य नाही. तसं म्हटलं तर संशोधन, आत्मपरीक्षण कोणीही करू शकतं, कारण हे तुमचं स्वतंत्र कार्य आहे. कोणीही स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःला शुद्ध करू शकतो, स्वतःला परफेक्ट करू शकतो, स्वतःच्या जीवनात सौंदर्य आणू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी साधनेला कितपत गरजेच्या आहेत. तसंच ह्याने तुम्हाला काही बेनिफिट मिळतो का असं म्हटलं तर ह्यालाही प्रश्नचिन्ह आहे. कारण साधना हा हृदयात निर्माण झालेला एक दिव्य दीप आहे. जोपर्यंत गुरुकृपेचा स्पर्श मिळत नाही तेव्हा तोपर्यंत तो नाही जागा होत, आणि जागा झाला तरी तुमच्या बुद्ध्यांकानुसार, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही त्याचा अर्थ लावता. कारण प्रत्येकाची जीवनदृष्टी निराळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचं साधना करण्याची पद्धत निराळी आहे, आणि दैवी कृपेचा जो बरसणारा अमृताचा झरा आहे तोही निराळा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोणी कोणाला साधना शिकवण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा एक बऱ्याच वेळ प्रश्नचिन्हच राहतो. कारण तसं म्हटलं तर साधना खरी शिकवायची ही गोष्ट नाहीये. सहज जाता जाता त्याची दृष्टी तुमच्यावर पडते जीवनामध्ये, आणि तुमच्या जीवनाचं सौंदर्य फुलतं. सद्गुरु कृपेशिवाय साधना होणं कधीही शक्य नाही. ते सोपस्कर राहतील, ते एक क्रिया राहतील, आणि त्या क्रियांना काही अर्थ नाही. जिथे सद्गुरु स्पर्श नाही, दैवी स्पर्श नाही, त्या क्रिया फोल आहेत, त्याची काहीच किंमत नाही. तुम्ही तुमच्या परीनं जी पूजा अर्चा करता त्याला जर स्पर्श नसेल, तुम्ही दिवा तयार केलात आणि ज्योतच नाही लावली तर त्या दिव्याला काही अर्थ राहत नाही. हृदयात प्रेमाची ज्योत नाही जागली तर तुमच्या साधनेला काही अर्थ नाही. म्हणून तुम्ही जी काही साधना करता त्याला कितपत अर्थ आहे हे आधी तपासून पहा. कारण गुरुकृपेने जरी आतली दिव्यज्योत जागृत झाली तरी तुमच्या समजुतीच्या कक्षा किती मोठ्या आहेत हे महत्वाचं आहे. कारण तुमच्या भाग्यात त्याच्या कृपादृष्टीचं अमृत आहे की नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारण एकदा का ह्या सन्मार्गात, या साधना मार्गात तुम्ही पडलात की तुम्ही निवांत व्हायचं असतं, पण तसं न होता साधक अधिक गुरुफटत जातो. अहंकार रूपी राक्षस त्याला खाऊन टाकतो. मी मी म्हणणारी जी साधना आहे ती शून्य किमतीची आहे, त्याला काहीही किंमत नाही. मी असं करतो, मी ध्यान करतो, मी जप करतो, मी पूजा करतो, याला साधनेत काहीही काडीची सुद्धा किंमत नाही. कारण ह्याने तुम्हाला काही प्राप्तच होत नाही. प्राप्त होतंय हे हृदयातल्या त्या दिव्यत्वाने.
हृदयातलं दिव्यत्व जागृत नाही झालं तर सगळे सोपस्कर फोल आहेत. त्या सोपस्करांना काही अर्थ नाही. तुमच्या दानाला अर्थ नाही, तुमच्या पूजेला नाही, तुमच्या ज्या काही कृती करता, मंदिरात जाता, अभिषेक करता, हे सगळे सोपस्कार निरर्थक ठरतात. एक गुरुचा रूपी सूर्य हृदयात स्थापन केला की तुम्हाला साधना शिकवावी लागत नाही. त्या सूर्यप्रकाशात सगळी साधना सत्वशील, सात्विक आणि त्यागमय होते. त्यासाठी तुम्हाला वेगळी साधना शिकण्याची, दुसऱ्याकडून ऐकण्याची सुद्धा गरज नाही. कारण गुरुरूपी दिव्यत्वात नाहिलेला माणूस आपोआप नम्र होतो, आपोआप सेवक होतो, आपोआप निर्विकार होतो, आपोआप त्याच्यामध्ये आपोआप हे गुण मांडतात. त्याला स्वतःला काही नकोसं होतं. गुरुला शरण गेलेल्या माणसाला अहंकार असणंच शक्य नाही आणि असूच नाही. असला तर तो शरण गेलाच नाही. गुरुला शरण गेल्यानंतर मीपणा नाही संपला तर शरण कसा गेला? त्या शरण जाण्याला अर्थ राहत नाही. त्यामुळे मी ही उपाधी जर विसरता आली तर त्या शरण जाण्याला अर्थ आहे. तुमची सगळी स्वप्न संपली पाहिजेत, तुमचे सगळे संकल्प मेले पाहिजेत, तुमच्या सगळ्या इच्छा मेल्या पाहिजेत. कारण नाही तर मग गुरुला शरण जाण्यात अर्थ काय? गुरुला शरण जाऊन त्याच्या पुढे हार, फुलं, तुरे आणि लोटांगण घालण्यासाठी काही शरण जाण्याची गरज नाही. त्याला त्याची काही गरज नाही. त्या दिव्य सूर्याला तुमची खऱ्या अर्थाने गरज कितपत आहे? तो त्याच्या स्वानंद स्वच्छंद जीवनात त्याच्या दिव्यत्वात नाहिलेला आहे. त्याला तुमची कितीशी गरज आहे हो? तुम्हाला त्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची देहबुद्धी टाकून, मी बरेचदा म्हणतो देहबुद्धी टाका, याचा अर्थ अहंकार सोडा, तुमचा मीपणा सोडा, तुमचं अस्तित्व, तुमचं धन दौलत ह्या सगळ्याची शून्य किंमत आहे हे जाणा. तुमचा मान पान अपमान ह्याची किंमत शून्य हे जाणा. हे नाही जाणलं तर त्या साधनेला एक वेगळ्या प्रकारचं रूप निर्माण होतं की मी साधना करतो, मी जप करतो, मी पूजा करतो. ह्याला काहीच अर्थ नाही. तुमच्या कामालाही सात्विक स्पर्श येत नाही, त्याच्यात अहंकाराचा स्पर्श. मी एवढं काम केलं, मी असं प्लॅन केलं. तुम्ही करा काम, पण ते त्याला अर्पण करता नाही आलं तर ते काम अर्धवट राहतं, अपूर्ण राहतं. कारण हे भक्तिभावाने नाही ना केलं. सद्गुरूच्या प्रेमाने जर नाही केलं कायम काम, तर ते काम एक तसंच एक कृती राहते. पण हृदयापासून जे काही केलं त्याला काही अर्थ प्राप्त होतो. आणि ज्याला हृदयाची भाषा कळली त्याला कुठल्याही सोपस्कराची गरज नाही. डोळ्यातनं डोळ्यातले भाव कळतात. हे बघा, त्याला भेटण्याची इच्छा सुद्धा गौण आहे, कारण त्याच्याच रूपात तुम्ही मिसळला आहात. मग हे द्वैत पाळण्याचीही गरज नाही तुम्हाला. साधना ही स्वार्थासाठी नाही आहे. स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेण्याची मिळालेली संधी ही साधना नाही आहे. साधना हे सर्वस्व समर्पित करून त्यानंतर आपलं पालटलेलं रूप काय आहे हे पाहण्याची एक जीवनशैली आहे.
तुम्हीच स्वतःवर नित्य संस्कार करून पूर्वीचे, हे वारंवार मी सांगतो, पूर्वीचे आपले संस्कार पुसून टाकायचे. समज, गैरसमज हे पुसून टाकायचे. पूर्वीच्या साधनांच्या कल्पना पुसून टाकायच्या. मनावर बिंबलेले चुकीचे साधनेचे परिणाम पुसून टाकायचे. देवाला हे आवडतं, देवाला ते आवडतं, असे सगळे देवाच्या अशा गोष्टी, ह्या ऐकीव गोष्टी मनातनं काढून टाकायच्यात. अध्यात्माबद्दल नीट अर्थ लावायला शिकायचं आणि स्वतःचं नीट संशोधन करायचंय. त्याला साधना म्हणतात. आणि त्याच्या कृपाछत्राच्या छायेत जेव्हा माणूस गुरुठाई एकरूप होतो तेव्हा त्याला साधना शिकवावी लागत नाही. एखादा माणसाला द्रव्याचा लोभ असला तर तो कधी आपल्याकडचं द्रव्य विसरतो का? नाही. एखाद्याला आपल्या मुलांवर नितांत माया आहे, ती आई आपल्या मुलाला विसरते का? कधीच नाही. तसं सद्गुरुरूपी दिव्यत्व हृदयात प्रकटलं की त्याला विसरता येणं शक्यच नाहीये. मग साधनेचे सोपस्काराची काही गरजही राहत. जो 24 तास निरंतर आहे त्याला जपाची सुद्धा गरज लागत नाही. आपोआप शिस्त येते, आपोआप मोह टाळले जातात. तुमचं जीवन आपोआप शिस्तबद्ध झालं तर त्याला अर्थ आहे. जेवणाची, उठण्याची, बसण्याची, अभ्यासाची, ह्या सगळ्या वेळा आपोआप झाल्या पाहिजेत. त्याला जाणीवपूर्वक बंधनं घातली तर मग ते मन ऐकणार नाही. कारण मनासारखं लबाड या जगात दुसरं काहीच नाही. तुम्ही मनाला नाही फसवू शकत. कारण मन तुमच्याकडून या गोष्टी करवून घेतो. कारण तुम्ही ज्या मारून मुटकून मनाला दामटून जर आणलं तर ते तुमचं ऐकणार नाही. कारण तुमच्यावर काय बालपणी संस्कार झालेत आणि तुम्ही तुमच्या मुलांवर काय संस्कार करताय, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर काय संस्कार केलेत, हे सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे तुमचं मन आहे. त्या सगळ्याला जिंकायचंय तुम्हाला. स्वतःला जिंकून तर दाखवा, मग साधनेबद्दल बोला. कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की संत काही मागत नाही. अरे ज्याने सर्वस्वच समर्पित केलं त्यात तो काय मागणार आहे? त्याची एवढी हिंमतच नाही सर्वस्व लुटून रस्त्यावर बसायची. सर्वस्व दान करून भीक मागण्याची, कटोरा हातात घ्यायची हिंमत आहे का? मी भिक्षा पात्र अवलंबतो, मिळेल ते अन्न खाईन, आहे का हिंमत? शक्यच नाही हो. प्रश्न निर्माण करू नका. प्रश्न आपोआप तुम्हाला त्याचं उत्तर नाही मिळत असेल वयाची 60 उलटल्यावर सुद्धा, त्यात प्रश्नच आहेत. त्याचं कधी उत्तर मिळवण्याचा प्रयत्नासाठी स्वतःला झोकून नाही दिलं. आता प्रश्न काय? आता विलीन व्हायची वेळ आहे. तरुणांना प्रश्न असावे, पण तरुण साधना, त्यांच्या हृदयात देव कितपत प्रकाश देतो हे माहिती नाहीये. नाही, ते त्यांच्या धुंदीत आहेत. आम्ही निवांत आहोत, आम्ही काय करायचं ते करू, बाबा आहेत ना, सद्गुरू आहे ना. अरे एवढासा सद्गुरू हवा आहे जीवनात, मग कशाला साधनेची नाटकं असायला हवी? तुम्हाला व्यापक व्हायचंय, तुम्हाला सद्गुरू रूपी तेजात झळकायचंय, मग तुम्ही स्वतःच्या मनाला दिव्यत्वात का नेत नाही? तुम्ही स्वतःवर संशोधन का करत नाही? तुम्ही तुमच्यात असलेला देव का पाहू शकत नाही? तुम्ही सगळ्या गोष्टी प्रारब्धावर सोडायला तयार आहात का? आहे का हिंमत? आहे त्या परिस्थितीत स्थिर राहता येतं का? बघा, स्थिर राहून बघा. कुठलाही प्रसंग येऊ दे, न घाबरता, न डगमगता, माझा देव आहे,
मला काहीच होणार नाही आणि जे होईल ते भोगायची माझी तयारी आहे. हिंमत. नुसती साधकांची गर्दी हे काही त्या गुरुतत्वाचं मोठं लक्षण नाहीये हो. किती साधक समर्थ झाले, किती साधक स्वतःचे निर्णय स्वतः घेवायला शिकले, किती लोक अवलंबून नाहीयेत, किती लोक स्वयंभू झाले, किती लोकांच्या दृष्टीमध्ये मार्दवता आणि करुणा भरली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतात का? किती लोक शुद्ध अहंकार विरहित सेवेला तयार झाले, किती लोकांनी देहबुद्धी टाकली, किती लोकांनी सद्गुरू म्हटल्यावर स्वतःला तिकडे लोटून दिलं, नुसतं शरीराने नाही मनाने सुद्धा. नुसते हार, पूजा, चंदनाचे भार ह्याची काही गरज नाही, काही गरज नाही. फक्त तुम्ही हवे आहात तुमच्या हृदयासकट. तुमचं शरीर त्याच्याकडून काम करून घ्या. ते तुम्हाला मिळालेलं एक साध्य आहे, त्याच्याकडून साधना करून घ्या. तुम्ही शरीराबाहेर पडा आणि साधना करून दाखवा. म्हणजे ते शरीराचा आळस, कंटाळा, भीती, काळजी या सगळ्या दोषांवर तुम्ही जिंकू शकाल. या सगळ्या दोषांना तुम्हाला जिंकण्यासाठी हे शरीर म्हणजे तुम्ही स्वतःला स्वतः समजू नका. तुमचा आत्मा म्हणजे तुम्ही नाही आहात. तुमचं मन म्हणजे तुमचा आत्मा नाही आहे. त्याच्याही पलीकडे तो व्यापक आहे. स्वतःच संशोधन करा, स्वतःला स्वतःच प्राप्त करून घ्या, तरच त्या साधनेला अर्थ आहे, तरच ती साधना प्राप्त होते. नाहीतर काय, आपली मगरुमी, आपली मस्ती, आपला अहंकार हे जळत नाही. तुमच्या प्रत्येक नजरेच्या हालचाली, पापण्यांच्या हालचालीवर, शरीराच्या मोमेंटवर अहंकार असा भरलेला आहे, ओतप्रोत. मी, हा मी मारून टाका आणि सेवक व्हा, मातीतला सेवक व्हा. सेवेत पण अहंकार धरू नका. सेवेत सुद्धा अहंकार येतो. सेवा जेवढी कराल तेवढा अहंकार जास्त वाढतो की मी सेवक आहे. तो सुद्धा सोडा. मी एवढं केलं, मी एवढं केलं, मी एवढं केलं, हे सुद्धा. तुमचं दान पण अतिशय गुप्त ठेवा. तुमच्या दानामध्ये तुम्ही ठरवू नका कशा प्रकारे त्याचा विनियोग व्हावा. ह्याला दानाला अर्थ नाही. मग तुम्हाला वारंवार मी सावध करतो, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही नको, देवाच्या मनाप्रमाणे चालू द्या. देवाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही त्याचे खऱ्या अर्थाने साधक आहात, म्हणून तो तुमच्या पुढे उभा राहायला पाहिजे. तुमचं अस्तित्व संपुष्टात येत नाही तोपर्यंत साधना घडत नाही. कोणाविषयी काही बोलू नका कुठेच. तुमच्या बुद्धीला आवरा, तुमच्या मनाला आवरा. मौन व्रत पाळा. सगळे संत मौन व्रत पाळायचे. ऐका हिंमत. कुठल्या संतांनी बडबड केलेली दाखवा. पर्सनल कुठली गोष्ट बोललेत तर. किती लोकांनी त्रास दिला, किती लोकांनी यातना दिल्या, एका तरी संतांनी सांगितलं का? कधीच ते बोलले नाहीत काहीच. म्हणून त्यांनी कायमचं मौन पाळलं, कारण तुमच्या बोलण्याचा अर्थ निराळा होतो. लक्षात घ्या. बरेचदा तुम्ही बोलता एक आणि करता एक, वागता एक. जसे बोलाल तसे वागायची आधी साधना करा. जसं बोलाल तसं वागता येतंय का पहा. तसं नाही वागता येत माणसाला. जे बोलाल तसं वागता येत नाही, कारण तेवढी साधनाच घडली नाही. कडकडीत साधना असायला हवी.
कारण दुसऱ्याला तुम्ही पारखता तेव्हा त्यात तुमचे दोष मिसळले जातात, हे लक्षात घ्या. दुसऱ्याला पारखू नका, स्वतःला पारखा. जो नित्य आनंदाच्या दिव्य स्पर्शात गेला तो खरा साधक. असा रडका साधक काय कामाचा? अशी रडकी साधना काय करायची? स्वानंदात स्वतःला दिव्यत्वात घेऊन जातो तो साधक. गुरु गुरु करत रडत राहणारे साधक कसले? त्या गुरुनी काही शिकवलंच नाही, स्वयंभू बनवलंच नाही. ते तूच तेजस्वी आहेत माझ्या एवढा असं म्हणणारा गुरु पाहिजे. तुम्ही तेवढ्याच शक्तिमान आहात, तुम्ही तेवढेच ताकदवान आहात, पण जाणायला क्षमता हवी. तो दिव्य सूर्य हृदयात स्थिर व्हायला हवा. सगळ्या गोष्टी ज्या शरीराला लागून आहेत त्या सुटायला हव्यात. शरीर सोडून त्याच्या चरणी जा. शरीर सोडून तुम्हाला त्याला वाहता येते का पहा. जेव्हा त्याला भेटेल तेव्हा दिव्य ज्योत, तुमची दिव्य ज्योत त्याच्या दिव्य ज्योतीत मिळते का पहा. त्याला नमस्कार म्हणतात. नाही तर आपला कसला नमस्कार? मी नमस्कार करतोय हा अहंकार सुद्धा धरू नका. अहो नमस्कारात सुद्धा अहंकार आहे. मी वागतोय हा सुद्धा अहंकार आहे. कारण मी एवढा मोठा माणूस वागतोय हा सुद्धा भाव त्याच्यामध्ये येतो. मी तुझ्या पुढे नम्र आहे देवा हा सुद्धा भाव नको. फार सूक्ष्म अहंकार तुम्हाला खात असतो, पकडत असतो, माहीतच नसतं. ज्याने स्वतःला जिंकलंय तोच तुम्हाला ओळखू शकतो. पण काही बोलून फक्त गैरसमजच राहतात. एखाद्या गुरुने एखाद्याला जर करेक्ट करायला गेला तर त्या माणसाचं जीणं हराम होईल. तुमच्या पावली तुम्हाला पकडलं जाईल. तुम्हाला जगणं असह्य होईल. स्वतःला शिस्तबद्ध करता येतं का? स्वतः निर्दोष आहात का? तर तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता. स्वतः निर्दोष व्हा, शिस्तबद्ध व्हा, मग साधनेला अर्थ राखतो. तुम्ही तुमच्या लौकिक जीवनात काही साध्य केलं आहात का? तर तुम्ही काही आहात. लौकिक जीवनात काही साध्य नसेल तर त्या साधनेला काय अर्थ आहे? तुम्ही स्वतःचं डिप्रेशन स्वतः काढू शकता का? आहे हिंमत? तुमच्यामध्ये जर डिप्रेशन आलं, एक मानसिक ताणात गेला तर तुम्हालाच त्याचं सोल्युशन शोधायचंय. कोणी करत नाही. तुम्हालाच त्यातनं बाहेर पडायचंय. तुमच्या कुटुंबाशी तुम्ही किती प्रामाणिक आहात? तुमच्या ज्या काही व्यवहारात किती प्रामाणिक आहात? असं स्वतःच्या अंगावरच कातडं सोलावं लागतं. प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणाची खणखणीत नाणं द्यावं लागतं. सगळी जीवनातली लबाडी पुसून टाकायची, प्रत्येकाशी जमवून घ्यायचं, प्रत्येक कुटुंबियाशी जमवून घ्यायचं आणि न तक्रार करता. तर साधक. कसलीच तक्रार नाहीये माझी तर साधक. 100 तक्रारी येतात, तो तसा वागतो म्हणून मी अरे असं नाही. समर्पित झाला, त्याला देहच नाही उरला, अहंकारच उरला नाही, मग मग त्याच्या तक्रारी कुठे आहेत? तक्रारी केव्हा निर्माण होतात? जेव्हा तुम्ही स्वतःला अहंकार घेता आणि कार्य करायला अडथळा तुम्हाला जाणवतो की याच्यामुळे मला साधना होत नाही, याच्यामुळे माझं ध्यान लागत नाही. अरे समर्पित झाल्यानंतर ध्यान 24 तास झालं. समर्पित होण्याचा तुम्ही आभास आहे तुम्हाला, ते सत्य नाही आहे. कारण तेवढ्यापुरतं देवाशी एकरूप झालात म्हणजे तुम्ही दिव्यत्वाला गाठलत का? अरे नाही. देवाने तुमच्या डोक्यावर कृपाहस्त ठेवला, गुरुने कृपाहस्त ठेवला म्हणून त्या क्षणी तुम्ही ज्ञानी नाही झालात.
ज्ञानाच्या पायरीच्या एका कणाला गेलात. आता तुमचा प्रवास सुरू झाला जो कोसो दूर आहे. तर तुम्हाला ती शक्य आहे. तुम्ही ती तयारी केली असाल तर शक्य आहे ना. नुसता असा आभाळातनं अमृताचा हात पडतो, मान्य आहे, पण त्याला फुलवायचं कोणी? तुम्ही नाही फुलवलं, जर बी नाही टाकलं तर कोंब कसा येईल? आणि कोंबाला त्याला नाही सांभाळलं तर तो कसा वाढेल? खूप जपायला लागतं. खूप जपायला लागतं तुमचा तो कोमल भाव. सद्गुरूला जो वाहता, त्या भावाला, सद्गुरूला जो वाहता तो भाव तिथून हलवू नये, खूप जपावं लागतं. संगतीचा परिणाम होतो, विचाराचा परिणाम होतो, आचाराचा परिणाम होतो, अवतीभोवतीच्या माणसांचा परिणाम होतो, तुमच्या नित्य ज्या काही क्रियाकर्म करतात त्याचा परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो तुमच्या हृदयातल्या त्या शुद्ध भावाला, त्या दिव्य सूर्याला तुम्हाला जपावं लागतं. एका क्षणात तो नाही सांगतो. अगदी अलगद नाजूक हलका फुलका भाव आहे तो. त्याला जपून ठेवणं गरजेचं आहे. तो नाही जपता आला तर साधना तुम्हाला संपल्यासारखं आणि रिकाम रिकामा वाटायला लागतं. एखाद दिवस असं वाटतं रे आपण रिकामे आहोत का? कारण तो भाव कुठेतरी हल्ला. एक जरी चूक केलीत ना, लगेच तो सूर्यादृश्य होतो. त्याला चूक मान्य, इतका नाजूक आणि तो हळवा आहे ना, इतका सूक्ष्म आहे ना तो. तुमची कुठलीही चूक तो स्वीकारतच नाही. तो दिव्य सूर्य असतो. तो सूर्य मान्य, पण तुम्ही तुमचा भाव जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत तो जपायचा आहे तुम्हाला. तरच तो तुम्हाला दिव्यत्वात नेणार आहे. तुम्ही नाही जपलात तर तो हरवून जाईल. तात्पुरता येईल, काही प्राप्त होईल, काही ठराविक मर्यादेपर्यंत जाल सुद्धा गुरुच्या साथीनं तुम्ही. त्याच्या कृपेनं, त्याच्या प्रेमानं जाल सुद्धा. पण जेव्हा तुम्ही त्यांना का म्हणून उलट प्रश्न विचाराल, काही लोक आहेत साधक, हे असं का, असं का म्हटलं की मनोरा कोसळला. आम्हाला म्हणायचे, सद्गुरूला का म्हणून तुम्ही विचारलं की तुमच्यामध्ये विकल्प आला. तुम्हाला म्हटलं की हे नको करू, जरा थांब. नाही, मी करणार. विकल्प. मला तसं करून बघायचंय. बघा, त्या क्षणी भिंत निर्माण केली, शंका घेतली, भिंत निर्माण झाली. म्हणजे हा नाजूक भाव जपायला खूप ज्या क्षणी, तुम्हाला मी गंमत सांगतो, मी केलेल्या चुका आहेत त्या, पण माझा सद्गुरू, माझी माऊली एवढी कनवाळू होती, तिने नाही त्याच्याबद्दल कधी उच्चार केला. जेव्हा मला कळलं तेव्हा हृदय फुटून गेलं. कसं हृदय आपटू ह्याच्या पायी, हा काय एवढा दयाळू हे मला कळलं नाही. एकदा मुंबईला एक डॉक्टर भेटले होते बाबांना. ते सगळ्यांना तपासायचे वगैरे वगैरे वगैरे. बाबांना ते आवडलं. त्यांनी पण शिर्डीच्या गोष्टी सांगितल्या की हे असे आहेत. मग बाबांना पण कौतुक वाटलं. शिर्डी बाबांनी दर्शन दिलं वगैरे असं म्हटलं. आम्ही सगळे माणसं त्या डॉक्टरांच्या होमिओपॅथिक होते, होमिओपॅथिकची ती प्रॅक्टिस करायचे. ते आम्ही सगळेजण त्यांना हुरळून गेलो. आम्हाला पण वाटलं बाबांनी ज्यांना दिव्य म्हटलंय ते दिव्य असेल. आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो वगैरे वगैरे. तर एक दिवस त्यांनी एक मेडिकल कॅम्प ठेवला. गावच्या लोकांना बोलवलं, त्यांना ट्रीटमेंट केलं. तर त्यांनी बाबांना सांगितलं की ह्याला द्या, गावची लोक आहेत, की ह्याला सांगा त्यांची नावं लिहायला, त्याला मराठी कळेल. बघा हा कसा हंकार खातो, त्याला मराठी कळेल. मला म्हटलं की बाबा म्हणाले की बस डॉक्टरांबरोबर आणि नावं लिहून घे. त्या
त्या डॉक्टरांनी आपलं काम सुरू केलं. आले, तपासले लोकांना, त्यांना त्यांची औषधं दिली. चाललं होतं. बराच वेळ झाला तरी डॉक्टरांचं काम संपेना, माणसं थांबेनात. जेवायची वेळ निघून गेली. 3 वाजले. बघा, बाबा बाहेर बसले होते, ते आतमध्ये आले. ते डॉक्टर पण बिझी होते. त्यांनी काहीच प्रतिक्रिया केली नाही. मी पण लिहित होतो. मी फक्त बाबांकडे पाहिलं आणि मी पुन्हा माझं काम करायला लागलो. परत मी डोळे वर केले, बाबांचे डोळे पाहिले. त्या क्षणी मला कळलं, आपलं चुकलंय. त्या क्षणी मला कळलं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. मी उठून उभा राहिलो नाही का काहीच केलं नाही. मी बाबांकडे पाहिलं सुद्धा नाही आणि मी बाबांचं काम करण्याचा आभास निर्माण करत होतो त्या माणसाने. पण मी देवाकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. फक्त त्याचे डोळे पाहिल्यावर मी चरकलो. हृदयात कचकन झालं. बापरे, हे मी असं कसं करू शकलो? देव समोर आला, मी नाही काही बोललो का, मी उठून नाही उभं राहिलो की त्याचा मान नाही केला की त्याच्या डोळ्याला डोळा दिला नाही. मी त्याच्या सेवेत निमग्न हे दाखवण्याचा आभास केला. कर्मधर्म संयोगाने ते डॉक्टर पुन्हा आले नाहीत आणि पुन्हा त्याचं काम घेतलं नाही आम्ही. पण ही चूक बाबांकडे बोलण्याची हिंमत नव्हती. बाबांनी फक्त माझ्या डोळ्यात पाहिलं होतं. तुम्हाला माहित नाही बाबांचे डोळे कसले होते. त्या डोळ्याकडे माझी बघायची हिंमतच नव्हती परत कित्येक दिवस. माफी तरी कशी मागू? कारण त्या डॉक्टरांच्या नादाने मी स्वतःला काहीतरी सेवक वगैरे समजत होतो. तो सेवक भाव मातीत घालू देत पण बाबा मिळू देत. मला तुमचा सेवक पण नाही व्हायचं अशी अर्थ. मग बाबाच माझ्याशी बोलले. नंतर त्याला कळलं, कारण गुरुला कळतं हो पटकन. हा मेल्याहून मेला झाला. त्याच्यानंतर असे गुन्हे होऊ नये ह्यासाठी त्याची प्रार्थना करायचो. बाबा मला नाही म्हणायचे, तुझी परीक्षा मी घेणार, तुझी कडक परीक्षा घेणार. म्हटलं बाबा नका हो परीक्षा घेऊ, मी नाही तेवढ्या लायकीचा, माझी नाही तेवढी योग्यता, म्हणजे परीक्षा मी घेणार. हे बघा, एवढे सूक्ष्म भाव जाणायला तेवढी सूक्ष्म साधना करता यायला गुरुकृपाच लागते, नाही तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही प्रत्येकाने साधना करताना या गोष्टी लक्षात ठेवा. कुठे अहंकाराचा एक छोटस जरी कण जरी आला तरी तुम्ही हरवाल. प्रयत्न करा. त्याच्या कृपेस काहीच मर्यादा नाही. पण आपल्या लबाडीत खूप खूप अमर्यादा असतात. आपण खूप अमर्यादाने वागत असतो. त्यामुळे फक्त त्याला समर्पित व्हा आणि स्वतःला राखा, स्वतःला सांभाळा, स्वतःला जपा. त्याच्यापासून दूर होणार नाही याची खात्री ठेवा. बघा साधना होते, नाही तर साधनाच होणार नाही. नुसते सोपस कर आणि हे करू नका. त्याच्यासाठी जगा, त्याच्यासाठी जगा फक्त. अवधूत शायरा आनंद असू दे, फक्त त्याचा स्पर्श असू दे.